तर हे हाय हॅलो. तर आम्ही निघालो होतो कुठेतरी जाण्यासाठी, कुठेतरी म्हणजे तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर आम्ही पोहोचलो होतो आता स्टेशनला आणि पुढे आम्ही तिकीट काढत होतो. तर सर्वांनी कुठेही जाताना तिकीट नक्कीच काढा, कारण टी-सीने पकडू नये म्हणून. कारण 10च्या जागी 20 जातात आपले. तर आपण कधीही तिकीट काढून जावं. तर आम्ही तर तिकीट काढली होती आणि मी हा भला डोंगर चढायला गेली होती आता. तर व्हिडिओच्या नादामध्ये मी छत्री ओपनच ठेवली आणि पायऱ्या चढत होती. माझ्या लक्षातच राहिलं नाही छत्री बंद करायचं. तर आम्ही पोहोचलो होतो स्टेशनला आणि गाडी लागली होती. तर स्टेशनला इतकी काही गर्दी नव्हती. तर आम्ही बसलो आणि ट्रेनचा वेट करत होतो, पण ट्रेन आली नव्हती. बाजूने एक्सप्रेस चालली होती, तेवढ्यात आमची ट्रेनही आली. तर कर्जत ट्रेन आली होती. तर आम्ही त्यात बसलो आणि एवढी काही ट्रेनला गर्दी नव्हती. तर त्यामुळे व्यवस्थित चढायला मिळालं. आणि बाहेरचा व्ह्यू इतका छान झाला होता, कारण पावसामुळे सगळीकडेच हिरवळ अशी आली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी हिरवळ आली आहे. तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओमध्ये. तर पुढे जे तुम्हाला स्टेशन दिसेल ते कोणतं स्टेशन आहे ते तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला जर ते स्टेशन ओळखायला आलं असेल तर. तर आम्ही पोहोचलो होतो आमच्या डेस्टिनेशनवरती आणि आम्ही चालत होतो तिकडनं. तर समोरच स्वयंचलित म्हणजेच एक्सिलेटर. तर मी त्याने कधीच जात नाही, कारण मी त्याच्यावरून एकदा पडली होती, त्याच्यामुळे मला फोबिया झाला आहे त्याचा. तर मी कधी जात नाही. त्यानंतर मी इथे पायऱ्या चढत होती आणि हे 2 असे क्यूट असे डॉग तिथे मला भेटले. तर आम्ही निघालो होतो आणि पुढे तर आम्ही पोहोचलो होतो छत्रपती शिवाजी महाराज चौक. तर तिथूनच आम्हाला पुढे जायचं होतं आणि मी पोहोचली होती. तर मी हँडमेड ज्वेलरी बनवत असल्याकारणाने माझं थोडं सामान संपलं होतं. तर मी ह्या शॉपमध्ये आली होती माझं सामान घेण्यासाठी आणि मला जे जे पाहिजे होतं ते मी इथून रिस्टॉक केलं होतं. तर तुम्हाला ॲड्रेस पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. आणि बाहेर निघाल्यावर इथे कोणाचं तरी बदक पोहत आलं होतं. आणि सगळं झाल्यानंतर आम्ही पुन्हा घरी जाण्यासाठी निघालो. तर येताना खूप गर्दी होती. ही AC ट्रेन लागली होती, त्याला आम्ही काही बसलो नाही. आणि मला जी ऑर्डर आली होती ती मी कंप्लीट करून दिली होती. आणि तीच ऑर्डर देण्यासाठी आम्ही इतक्या भर पावसामध्ये निघालो होतो रात्री 8 वाजता. तर आपल्या कस्टमरला ती आपण ऑर्डर दिली होती. तर त्यांना खूप आवडलेली ज्वेलरी. हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? आय होप तुम्ही सर्वजण मजेतच असाल. तर मी काल ब्लॉग आपला केला होता, तर तो मी एंडच केला नव्हता त्याचा, कारण खूप दमली होती मी आणि काहीच करण्याची इच्छा नव्हती. त्याच्यामुळे तो तसंच अर्धवट राहू दिला. म्हटलं उद्या सकाळी कंटिन्यू करूया. तर आता सकाळी छान अशी मॉर्निंग झालेली आहे आणि म्हटलं चला आता ब्लॉग कंटिन्यू करूया. तर मी आता नाश्त्यासाठी काय बनवते आहे ते तुम्हाला दाखवते आहे. तर माझी सगळी कामं वगैरे झालेली आहेत आणि तर मी कपडेही वॉश करून ते रॅकवरती वाळत टाकले होते. तर पावसामुळे एकही कपडा वाळत नाही आहे, तर पूर्ण रॅक भरला आहे. तर चला आता कपडे वाळतीलच, तर मी माझं काम करून घेते आहे. तर मी तुम्हाला आता दाखवते नाश्त्यामध्ये मी काय बनवते. तर मी ते घेतले होते पोहे बनवण्यासाठी. नाश्त्यामध्ये मी पोहे बनवत होती, कारण आमच्या घरात नाश्त्यामध्ये पोहे खूप आवडतात सर्वांना. तर पोहे धुवून घेते आहे. पोहे घेतलेले आहेत मी पोहे बनवणार आहे आज सकाळी नाश्त्याला. तर आमच्याकडे कसं सकाळी पाणी येतं ना, 6:30ला पाणी येतं. तर मग कसं खूप गडबड होऊन जाते कामाची. तेव्हाच मशीन लावायची, तेव्हाच पाणी भरायचं, तेव्हाच सर्व कामं, कारण 1.5 तास पाणी असतं ना. तर त्याच्यामुळे कसं जास्त मग काय हे होत नाही. त्यामुळे टाकीला आधी लावून देते आणि त्यानंतर बाकीची कामं मी करून घेते मग. तर तुम्हाला माझे रेसिपीचे ब्लॉग आवडतात का? नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही, कारण की मी बनवले आहेत खूप रेसिपीचे ब्लॉग वगैरे. आणि आता सध्या मी ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे. तर म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय बघण्यासाठी आणि माझं बोलण्याचं ट्युनिंग वगैरे काय. कारण मी जॉब पण करायची अगोदर, पण कसं जॉबमध्ये कसं घर सांभाळून सगळ्या गोष्टी करणं मला पॉसिबल होत नव्हतं. कारण माझी मम्मी आणि माझी आजी एकटेच असतात तिकडे. माझ्या माहेरचं सांगते मी तुम्हाला. तर कसं आजीची तब्येत पण आता सध्या काही ठीक नाही आहे एज असल्यामुळे, आणि मम्मीचा पण थोडंसं हार्टचा प्रॉब्लेम आहे तिला. तर कसं तिकडे मलाच बघावं लागतं त्यांच्याकडे. तर मग कसं ऑफिसला गेलं की मग पुन्हा त्यांचा फोन वगैरे यायचा की असं झालं,
आणि ऑफिसमध्ये कसं कंटिन्यू मोबाईल वगैरे, म्हणजे कसं मोबाईल नव्हते, जसं आम्ही जायचो एंटर करायचो ऑफिसमध्ये तर तेव्हा बंद म्हणजे लॉकरला असायचे मोबाईल, तर त्याच्यामुळे कसं भीती वाटायची थोडी त्यांचं कसं काय काय नाही, तर त्यामुळे कसं आता पॉसिबल नाही होते जॉब करायला. तर त्यामुळे सध्या यूट्यूब स्टार्ट केलं आहे मी बघून. मी आता इथे कांदा कट करून घेते. तर कोणाकोणाला कांदे पोहे खायला आवडतात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्यांनी. मला तर खूप आवडतात कांदे पोहे खायला. कधी कधी आम्ही तर जेवणात सुद्धा खातो, ते पण प्लेट प्लेट भरून. कोणी नाश्त्याला खातं थोडंसं घेऊन, पण आम्ही प्लेट प्लेट भरून पण खातो, अगदी जेवणासारखेच. तर आताच्या तुम्ही कालचा माझा जो लाईव्ह बघितला असेल तो कसं आहे, लहान मुलांवरती जे आता चालू आहे जंतर मंतरचं, त्यावरती आधारित मी केलेला आहे ब्लॉग. त्यामध्ये बोललेला आहे मी. तुम्हाला जर कोणी बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. आणि मला सवय आहे अशी, थोडं काही केलं तरी पण लगेच हात धुवायची. तर मी इथे कांदा, मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर चॉप करून घेतलं होतं. तर असं आमच्याकडे चॉपिंग बोर्ड आहे, पण आमच्या मांजराने तो तोडून टाकला आहे, त्याच्यामुळे मला यावरच कापावं लागतं आता ते. तर मी ते पोहेही छान भिजवून ठेवले होते, बघू शकता किती छान मोकळे झालेले आहेत ते. तर आता मी कढई ठेवून घेते. कढई छान तापली की त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तर तुम्ही कशा प्रकारचे पोहे बनवता, म्हणजे कोण कोण बटाटा टाकून पोहे बनवतं, तर कोण कोण म्हणजे नुसतं कांद्यांमध्येच बनवतात. तर ज्याच्या घरी जसे आवडते तशा प्रकारचे पोहे बनवतात. तर आमच्या घरी असेही आवडतात, बटाटा टाकूनही आवडतात. तर मी कांदा आणि मिरची आता तेलावरती परतवून घेते. तेलामध्ये छान परतल्याने पोह्यांना एक छान चव येते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का रेसिपीचे, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तुमची कमेंट वाचून नक्कीच मला बरं वाटेल. मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असते, कारण व्हिडिओ तर सगळेच जण बघतात, पण कमेंट सहसा कोणी करत नाही. तर नक्कीच तुम्ही कमेंट करत जा व्हिडिओला. तर मी आता आपला कांदा आणि मिरची चांगलं तेलावरती परतवून घेते आहे. तर आपला कांदा आणि मिरची चांगलं तेलामध्ये परततं आहे. तर त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते, एकदम थोडं टाकायचं आहे, जेणेकरून आपला कांदा लवकर ट्रान्सपरंट होईल. कारण मीठ टाकल्याने लवकर कांदा ट्रान्सपरंट होतो. आणि मी पोहे जे भिजवले होते आपण, त्यामध्ये पण थोडंसं मीठ ॲड केलं आहे. कारण मग नंतर कसं पोह्यांना लवकर मीठ नाही लागलं जात. असं टाकलं ना तर दोघांमध्ये पण छान मीठ बॅलन्स होतं. त्याच्यामुळे थोडं थोडं दोघांमध्ये पण टाकायचं. आता त्यानंतर मी ते बारीक चिरलेला टोमॅटो टाकला होता. जर तुम्हाला कोणाला टोमॅटो आवडत नसेल पोह्यांमध्ये तर तुम्ही टाकू नका, स्किप करा. कारण आमच्या घरामध्ये आवडतो त्याच्यामुळे मी टाकते आहे. तर आपले पोहे इथे झाले होते. मी नंतर जे भिजवलेले पोहे होते तेही टाकून घेतले होते त्याच्यामध्ये. आणि नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली होती बारीक चिरून. तर पोहे आपले झाले होते, ते आता चांगलं मिक्स करून घेते आहे मी. तर मी शेंगदाणे टाकायचं विसरली होती व्हिडिओच्या नादामध्ये. शेंगदाणेच टाकले नव्हते आणि ते मला नंतर लक्षात आलं की मी शेंगदाणेच टाकले नाही आहेत. तर जाऊ देत, आता आपले पोहे तयार झालेले आहेत. तर मी जे भांडे पडले होते थोडेसे ते घासून घेते आहे. कारण सगळं जेवण वगैरे किंवा नाश्ता बोलू देत, काही पण बोलू देत, भांडे हे पडणारच. तर ते घासून घेतले. आणि आमची माऊ पण बघायला आलेली की ही काय करते आहे, काय नाही, हिचं काय बडबड चालली आहे मध्ये मध्ये. तर ती बघत होती व्हिडिओकडे पण आणि मोबाईल चालू होता तिथेही. तर आता मी भांडे घासून ते स्वच्छ धुवून लावून देते आणि बरोबरच किचनही साफ करून घेते. कारण भांडे घासून जेवण बनवून लगेचच किचन साफ करून घेते मी, कारण नंतर मग परत कंटाळा येऊन जातो. तर किचनही साफ करून घेतला होता. असं केल्याने कसं स्वच्छ राहतो आपला किचन पण, म्हणजे लगेच आता आपण जेवण बनवून भांडे घासून लगेच किचन साफ करून घ्यायचा. तर किचनही साफ झाला होता माझा आता. आणि बेसिंगही घासून घेतली होती मी, भांडे घासले की लगेच बेसिंग घासून घेते मी. आणि मी निघाली होता आता मम्मीकडे जायला, कारण ते वोटिंगचे जे फॉर्म निघाले आहेत तर ते मला भरायचं होतं, कारण मी भरलं नव्हतं आणि मम्मीचं पण बाकी होतं द्यायचं.
तर मी निघाले होते, म्हटलं आता ते भरूनच टाकू देत, परत लेट करत गेलं की खूप लेट होऊन जातो, पण त्याची पण काहीतरी लिमिट आहे डेटची, तर त्याच्यामुळे मी निघाली होती आणि ते बोलली आज ते काम करूनच टाकते, कारण मागे राहून गेलं की ते मागेच राहून जातं. तर मिस्टर नव्हते त्यामुळे मला ऑटोने जावं लागणार होतं. आणि ह्या दोघांची बघा किती मस्ती चालली आहे. तो छोटा तर त्याला इतकं मारतो त्या मोठ्या मांजराला आमच्या. इतकी मस्ती चालू असते दोघांची, खूप मस्ती करतात दोघं पण. तर पण छान वाटतं मांजरं घरात असल्यावर. मला तर खूप आवडतात. आता प्रत्येकाचा ओपिनियन असतो, तर कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, पण मला खूप आवडतात आणि माझ्या मिस्टरांनाही खूप आवडतात. तर त्या दोघांना ह्या रॅकमध्ये टाकलं होतं आणि मी निघाली होती. तर जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.